नमस्कार, मी वैद्य उन्मेष डालके आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल गाडगीनगर अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा आपला विषय सुद्धा मकर संक्रांतीवरतीच आहे की मकर संक्रांतीमध्ये मकर संक्रांतीचा आयुर्वेद दृष्टिकोन काय आहे, त्यामध्ये ऋतूचं महत्व काय, तीळ आणि गुळाचं सेवन कशा प्रकारे घेतलं पाहिजे आणि पतंग उडवण्याचं कारण काय, तर हे संपूर्ण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूया। मकर संक्रांतीला सूर्य हा मकर राशीमध्ये आलेला असतो, म्हणजे ज्यामध्ये उत्तरायण आणि शिशिर ऋतू यांची सुरुवात झालेली असते। आता तसं जर बघितलं तर वर्षामध्ये दोन आयन असतात, एक उत्तरायण ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये आधार काळ म्हणतो आणि एक दक्षिणायन ज्याला विसर्ग काळ म्हणतो। आता उत्तरायणामध्ये शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे तीन ऋतू आणि दक्षिणायनामध्ये वर्षा, शरद आणि हेमंत हे तीन ऋतू। आता दोन महिन्यांचा एक ऋतू असतो। हेमंत व शिशिर हा हिवाळ्याच्या सुरुवातीचा दोन ऋतूंमध्ये मनुष्याचं जे अग्निबळ असतं किंवा मनुष्याचं जे ताकद असते ती चांगली असते आणि जठराग्नी सुद्धा खूप उत्तम राहते। आता शिशिर ऋतूमध्ये बघितलं तर माघ आणि फाल्गुन हे दोन महिने येतात मराठी महिन्यानुसार। जर आपण इंग्लिश महिन्यामध्ये जर गेलं तर जानेवारीचा मध्य ते मार्चचा मध्यपर्यंत हा शिशिर ऋतू असतो। शिशिर ऋतूची सुरुवात होते ही मकर संक्रांतीपासून, ज्याला आपण तीळ संक्रांत म्हणतो आणि ह्या आपण एक सर्वसाधारण लोक त्यात म्हणतोच की ह्या सूर्याची पूजा महत्वाची असते। आता निसर्गामध्ये प्रत्येक जीवसृष्टी जी आहे ही सूर्याच्या उगवण्यावर सुरुवात होते आणि सूर्याच्या अस्तावरती ती अस्त होते। आयुर्वेदामध्ये सुद्धा सूर्याला खूप अनन्यसाधारण महत्व देत आहे, म्हणजे जतवत सूर्य असतो तत्वत आपली अग्नी प्रदीप्त असते, सूर्य मावळला की अग्नी मावळते। म्हणजे हे प्राण्यांपासून सुद्धा बघायला मिळतं की सूर्य उगवला की सर्व प्राणी आपापले खाद्य कलेक्ट करण्यासाठी जातात, दिवसभर खातात आणि सूर्य मावळला की आपल्या घरी येऊन म्हणजे जिथं ते राहतात तिथे येऊन बसतात, रात्री ती खात नाही, त्यामुळे त्यांचे आयुष्य सुद्धा लांबलं जाते आणि त्यांना कुठले आजार होत नाही। आता मकर संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळ ह्या दोघांचे लाडू बनवले जातात, म्हणूनच आपण म्हणतोय की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, अर्थात आपला आपसी स्नेह वाढवला जातो। तसाच तीळ आणि गुळातला हा स्नेहगुण आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी असतो। आयुर्वेद दृष्टिकोनातून शिशिर ऋतूमध्ये ऍक्च्युली वाढलेली थंडी व हवेतील वृक्षता ही शरीरातील वात वाढवत असतं आणि हा वाढलेला वात कमी करण्यासाठी तीळ आणि गुळ हे अत्यंत उपयोगी असते। आचार्य चरकांनी सूत्रस्थानामध्ये 27व्या अध्याय जो 31वा श्लोक आहे त्यामध्ये म्हटलं आहे की सिग्नोष्ण मधुर स्तिक्त कषाय कटू सप्तिल त्वच केशच्च बल्य वातघ्न कफ पित्त कृत, म्हणजे स्निग्ध आणि उष्ण गुण हा आपल्याला वात कमी करण्यासाठी वापरला जातो तिळाचा, म्हणजे तिळाचा जो स्निग्ध आणि उष्ण गुण आहे हा वात कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे। तसंच आचार्य वाग्भटांनी गुळासंदर्भात सुद्धा म्हटले आहे की हृदय पुराण पथ्यच्च नव श्लेष्माग्नी साधकृत, म्हणजे पुराण गुळ जो जुना गुळ असतो तो हृदयासाठी अत्यंत उपयोगी असतो आणि नवीन गुळ हा श्लेष्मा म्हणजे कफ आणि अग्नीला मंद करणारा असतो, म्हणून शक्य झाल्यास आपण पुराण गुळ म्हणजे जुना गुळ वापरलेला अत्यंत उपयोगी राहील। चरकसाऱ्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपल्या शरीरातले जे धातू आहेत रस, रक्त, मांस, मेद ह्या धातूंच्या अग्नीची वर्धन करण्यासाठी आणि धातूचं पोषण करण्यासाठी तिळगुळ अत्यंत उपयोगी असते। शरीराला तिळगुळापासून फायदा काय होतो तर थंडीमध्ये स्निग्धता बनवून ठेवते, वृक्षता वाढू देत नाही, शरीराचं तापमान स्थिर ठेवते, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, रक्ताचं वर्धन करतं आणि सांध्यांच्या दुखण्यामध्ये सुद्धा उपयोगी होतो, तसंच आपले मानसभाव सुद्धा निर्मळ करतं। आता संक्रांतीमध्ये पतंग उडवण्याचं कारण काय, तर आचार्य चरकांनी ह्या ऋतुचर्येमध्ये सांगितलेलंच आहे की युक्तिपूर्वक किरण सेवन आपण केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आवश्यक असली तेवढं आपण जे सूर्य आपल्या अंगावर घेतला पाहिजे, सूर्याचं उष्णता आपण किरण आपल्या अंगावर घेतली पाहिजे। आणि आपण जर पतंग उडवताना बघितलं तर आपलं मन प्रफुल्लित असतं आणि सूर्याची किरण सुद्धा आपल्या अंगावर येतात, म्हणून त्यामुळे वातावरण सुद्धा प्रफुल्लित राहतं। म्हणूनच आपण सर्वसाधारण भाषेत म्हणतो की तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजे आपण आतून मनाने आणि आपल्या शरीराच्या कृतीने सुद्धा आपण गोड असतो, म्हणजे आपण एकदम आनंदित राहतो। म्हणूनच आपल्या सर्वांना पुनश्च मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आपला हा जो सण आहे हा आयुर्वेदिक दृष्ट्या कसा उपयोगी हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद।